सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करत टीका केलेली आहे। भाजपाला सध्या वेगळाच माज आलाय अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे आणि सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटते असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंची केंद्र सरकारवरती टीका बघायला मिळते। राज ठाकरे सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या आहेत त्या निश्चितच काळजीत टाकणाऱ्या आहेत असं ते म्हणतायत। एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या असलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती। सोनम वांगचुक यांना 2018 साली रिइन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलवून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादीबाबत ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलेलं होतं। पण लडाखसाठी वांगचुक यांनी उपोषण आंदोलनं केली आणि तेव्हा सरकारने काहीही केलं नाही। आज वांगचुक यांची मागणी नीट, परीक्षेला झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि ज्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे, यामध्ये काहीच वावगं नाही असं राज ठाकरे म्हणतात। पुढे ते असं म्हणतात, भाजपाच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आहेत। मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत हे सगळं यांच्या काळामध्ये का होतं आणि ते झाल्यावर इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे असं ते म्हणतात। पुढे ते असं म्हणतात की हाताशी सगळ्या यंत्रणा धरून आलेली अमर्याद सत्ता, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, हा एक वेगळाच माज सध्या भाजपाला आल्याचं राज ठाकरे म्हणतायत। पुढे ते असं म्हणतायत, राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर हे सरकार कुठल्याही आंदोलनाकडे बघणार पण नाही। सरकार कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यात काहीतरी घातपात आहे घातपात असल्याच्या शक्यता पेरत राहणार असंही ते म्हणतायत।